पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे गृहालाने कथेचा विस्तारो ओ बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बोला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी किला मिराशीचा धनी कडी वागवोनी भारकांदी प्राप्त प्रसंगी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय कैलासवासी जालिंदर मारुती जाधव अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अर्धांगिनी आदरणीय आशा जालिंदर जाधव त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव
आदरणीय रोहन जालिंदर जाधव आणि समस्त जाधव परिवाराकडून आयोजित केलेला हा वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक दिवसीय वर्षश्राद्ध तथा कीर्तन सोहळा आणि या सोहळ्याकरता उपस्थित असणारे आपल्या भागातील माझ्यावर नितांत प्रेम असणारी ही सगळी भजनी मंडळी उपस्थित आहे। बऱ्याच दिवसातनं जुने सवंगडी भेटले नाही का होता त्या महाराज, आणि ही सगळी सवंगडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतलं एकापेक्षा एक रती, अतिरती आणि महारथी असणारे हे सगळे बालवारकरी, यातच कुठंतरी महाराष्ट्रातला एक नामांकित मृदंगाचार्य, महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार, महाराष्ट्रातला नामांकित गायक, यातच कुठंतरी तुम्हाला भविष्यात येत्या 5-10 वर्षात बघायला मिळेल। अशी ही ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, पूजनीय वंदनीय आदरणीय तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून महाराजांच्या मंदिरावर कीर्तन करायचं योग आमचे गुरुबंधू आणि मित्र आदरणीय नंदकिशोर महाराज पवारांच्या परमकृपेनं माझ्या वाट्याला आला होता। पाठीमागे बसलेले नाथ महाराजांच्या भारुडावर ज्यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्र हादरवून सोडला ते आदरणीय कदम महाराज असतील, त्याचप्रमाणे सगळीच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, सुंदर अशी स्पीकरची व्यवस्था ज्यांनी जसं पाहिजे तसं जे उपलब्ध करून दिलं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। अजिबात कानास्कोर नाही, एक नाही दोन नाही। आणि रात्री अचानक फोन केला आणि महाराज, महाराष्ट्रामध्ये सध्या सोशल मीडियावर म्हणजे प्रसार माध्यमावर म्हणजे प्रत्येकाच्या खिशातल्या मोबाईलवर एकच यूट्यूबचा चॅनल आपल्याला बघायला मिळतोय, एक वारकरी संप्रदायातलं एक आदर्श यूट्यूब चॅनल की ज्या चॅनलचं नाव आहे CMK। असं एक नावाजलेलं यूट्यूबचं चॅनल ते आमचे परममित्र चैतन्य दादा त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आत्ताचं हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात पाठवण्याचं काम त्यांचं आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बापाचं इति कर्तव्य व्यक्त करतायत। तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतात। आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे। मी नेहमी सांगत असतो की बाबा रे, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही। त्याकरता आई व्हावं लागतं, नाहीतर त्याकरता बाप व्हावं लागतं। आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही। कोण असते आई? गदी माडगुळकरांनी सांगितलं, आई कोण आहे? स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी। त्या जगाच्या पाठीवर प्रयत्न, पैसा आणि सत्ता असल्यावर या जगातली कोणतीही गोष्ट विकत घेता येते। प्रयत्न, पैसा आणि सत्ता असल्यावर काहीही विकत घेता येतं, पण आई आणि बाप सोडून विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून बाबा रे, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही। महाराज, प्रेम म्हणजे आई आहे, मांगल्य म्हणजे आई आहे, वात्सल्य म्हणजे आई आहे, माया म्हणजे आई आहे। त्या लेकरासाठी महाराज, त्या लेकराचं सर्वस्व म्हणजे आई आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून सुभाषितकारांनी सांगितलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, पुन्हा सांगितलं आचार्य देवो भव, अतिथी देवो भव। म्हणजे प्रथमतः महाराज शास्त्रकार सांगतात, सुभाषितकार सांगतात, आई आणि वडील हे महाराज प्रथम आपल्या देवाच्या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत। नाथ महाराजांचा एक अभंग आहे, माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर नरनो हेतो ईश्वर, चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी। 3 चरणाचा अभंग आहे।
नाथ महाराज सांगतात, आई बाप देव आणि गुरु ही महाराज माणसाची श्रद्धास्थानात लक्षात ठेवा. म्हणून आई वडील गेल्यानंतर त्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराज त्यांच्या वंशजांनी त्यांच्या वारसांनी केलेला अट्टहास, याचं नाव वर्ष श्राद्ध आहे. ऐका महाराज, श्राद्ध 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 म्हणजे काय, तर त्याचं उत्तर सांगून जातो. कदाचित श्राद्धाची व्याख्या माहिती असावी म्हणून. श्राद्ध म्हणजे काय, तर पूर्वजांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक व्यक्त केलेली श्रद्धा, त्याचं नाव आहे श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेला विधी, त्याचं नाव आहे श्राद्ध. श्रद्धा जर नसेल तर किती मोठा बुवा आणला आणि किती मोठा गावाला जेवण घातलं, श्रद्धा नसेल तर त्या वर्ष श्राद्धाला अर्थ उरत नाही. म्हणून आई बापाचे उपकार महाराज इतक्यानं फिटत नाहीत. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय धर्मे, त्यांच्या देखिली पाय दिली अक्षय अभय दानगा. आई बापाची अनंत उपकारात, या अनंत उपकाराची परतफेड करताना महाराज श्राद्ध नावाचे कर्म येतं. या श्राद्ध नावाच्या कर्माचे अनेक प्रकार आहेत. या श्राद्धाचे महाराज 4 प्रकार आहेत. पहिलं तिथी श्राद्ध, ऐका नीता. पहिलं तिथी श्राद्ध, दुसरं पाक्षिक श्राद्ध, तिसरं मासिक श्राद्ध आणि चौथं आहे ते वर्ष श्राद्ध. 4 प्रकारची श्राद्ध करावी लागतात. आज वर्ष श्राद्ध आहे. ज्या मराठी महिन्यामध्ये ज्या तिथीला आपल्यातील प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेली असेल, त्या मराठी महिन्यामध्ये त्या तिथीला गेलेल्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान नावाचा मुख्य विधी करावा लागतो. याला म्हणतात श्राद्ध आणि याला म्हणतात पिंडदान. विठ्ठल असो. आणि म्हणून महाराज आज या ठिकाणी अण्णांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. आणि म्हणून जो जो कोणी जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला आहे ना, त्या जन्माला आलेल्या प्रत्येकाला महाराज मरण हे अटळ आहे. या भूमीला, जिथं आपण ज्या भूमीवर मातीवर बसलोय ना, या भूमीला मृत्यूलोक म्हणतात. काय म्हणतात? मृत्यूलोक. जर कुणी शाळेत शिकला असेल तर व्याकरणामध्ये गुरुजीने आम्हाला शिकवलंय, 2 शब्द एकत्र येऊन जेव्हा शब्द तयार होतं त्याची फोड करायची म्हणलं की याला म्हणतात संधी विग्रह. इथं 2 शब्द एकत्र आले, मृत्यू अधिक लोक बरोबर मृत्यूलोक. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, जिथले लोक मृत्यूच पावतात त्या भूमीचं नाव मृत्यूलोक. आता एवढा अवघड जर कळत नसलं तर सातारी भाषेत सांगतो. जन्माला आल्यावर ज्यांचा ज्यांचा या मातीला स्पर्श झाला, वाक्य डबल आहे का? जन्माला आल्यानंतर ज्यांचा ज्यांचा या मातीला स्पर्श झाला, त्यांची त्यांची या मातीनं मातीच केली. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. विठ्ठल याच्यासाठी अभंगातला संतांचा पुरावा. इथ उरुवाले नाही अवतार, इथ उरुवाले नाही अवतार. येरते पामर जीव किती, ओ येरते पामर जीव किती. येरते पामर जीव किती.
एत उरो नाही आली अवतार इरते पामर जीव किती आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे इथं जो जो कोणी जीव जन्माला येतो त्या जन्माला आलेल्या प्रत्येकाला महाराज मरण अटळ आहे. सामान्यपणानं माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या अवस्था आहेत. याला पण हे विशेषण येतं. अवस्थेच्या पुढं पण हे विशेषण येतं. उदाहरणार्थ पहिली अवस्था आहे बाल, त्याच्या पुढं पण हे विशेषण येतं. म्हणून त्या अवस्थेला काय म्हणतात? बालपण. किती पण येतात? पहिलं बालपण, दुसरं तरुण पण, किती झाले? 2. तिसरं म्हातार पण. म्हणजे 3 पण प्रत्येकाच्या वाट्याला येतात. बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता पुन्हा चौथ्यांदा पण येणार नाही. येईल पण जरा फास्ट म्हणावं लागल. सरपण पण येईलच पण जरा फास्ट म्हणावं लागेल. कधी कधी ज्या वेळेला वट पौर्णिमेच्या वेळेला आमच्या सौभाग्यवती स्त्रिया ज्या वेळेला त्या वडाला प्रदक्षिणा घालायला जातात आणि दोरा बांधतात ना, त्यावेळेला त्या वडाला वटवृक्षाला प्रार्थना करतात. वडा काय कर? बोला की वडा तू मला काय कर? पाव. वडा अंतर ठेवा. तसं बालपण, तरुणपण, म्हातारपण म्हणजे महाराज मी नेहमी एक इंग्लिशमध्ये वाक्य सांगत असतो. माणसाच्या आयुष्याची सुरुवात ही गोड असते. लहान लेकरू बघितल्यानंतर असं हे आमच्या शौर्यासारखं बारकं पोरगं बघितल्यावर कुणालाही वाटतं पळत जावं, उचलून घ्यावं, गोड गोड पप्पा घ्यावा. पण असं कधी झालंय का 90-95 वर्षाचं म्हातारं बघितलं की कुणाला बी वाटतं पळतच जावं, उचलून घ्यावं? नाही नाही, त्या अवस्थेचा परिणाम आहे. त्या व्यक्तीचा दोष नाही, अवस्थेचा दोष आहे. म्हणून ऐका, माणसाच्या आयुष्याची सुरुवात ही डिंपल नाही. कशानं? डिंपल म्हणजे गालावरची हसल्यानंतर काय पडते? खळी. माणसाच्या आयुष्याची सुरुवात ही डिंपल नाही, मात्र माणसाच्या आयुष्याचा शेवट हा रिंकल नाही, म्हणजे सुरकुत्या नाही. काय म्हणलं? म्हातारपणी ठेपे पडसे, खोकला हात कपाळाला लावून बसे, डोळ्याच्या दोन्ही लाईटी डिम झाल्या, कानपूर लाईन बंद पडली, दाताडवाडी ओस पडली, बसलं तर उठना, उठलं तर बसना. आणि मग महाराज शेवटच्या घटका मोजत आम्ही बसतो. मला सांगायचं एवढं, आयुष्य जात आहे काळ जपतसे स्वहिताचा घोर ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या. धनदारा पुत्र बंधू सोय रे पिशुन, आयुष्य जात आहे काळ जपतसे एका क्षणाला महाराज तुमचं माझं आयुष्य निघून जातं. म्हणून ऐका, भगवान परमात्मा इथं तुकोबराय म्हणतात, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे बघा म्हणतात.
मग आयुष्याची व्याख्या काय महाराज? आयुष्य 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 म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे का? जरा माझ्याकडे बघा. आयुष्य म्हणजे काय? मी तुम्हाला वेदशास्त्र पुराणातले अवघड श्लोक सांगतच बसणार नाही, कारण सांगणारालाच अवघड येत नाही तर ऐकणाराला काय कळेल? ऐका, आयुष्याची व्याख्या काय तर त्याचं उत्तर आहे का? इकडे बघा माझ्याकडं. आयुष्य म्हणजे काय? हा हात म्हणजे जन्म आहे. कल्पना करा, हा हात म्हणजे जन्म आहे आणि इकडचा हात म्हणजे मृत्यू आहे. जन्माच्या पुढं, नीट ऐका, जन्माच्या पुढं आणि मरणाच्या अलीकडं, जन्माच्या पुढं आणि मरणाच्या अलीकडं हा जो मधला गॅप आहे ना, याला म्हणतात आयुष्य. किती सोपं, ह्याच्यापेक्षा सोपं अजून काय सांग. पण देवानं कुणाला किती वर्षाचं आयुष्य दिलंय माहिती नाही. कोण कधी कुठं कसा मरणार माहिती नाही, पण मरणार हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. रामकृष्ण आले गेले, त्याहून जग का उसची पडले. राम आले, कृष्ण आले, संत आले, महंत आले, योगी जपी तपी देव असो नाही तर कोणी असो, शेवटी प्रत्येकाला महाराज या मृत्यू लोकातला आपला मुक्काम हलवावा लागणार. आणि म्हणून महाराज सांगतात की बाबा रे, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत नशिबात आहे तोपर्यंत बाबा रे जीवन जगून घ्या, कारण कोण काळ येईल कैसा नाही देहाचा. तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती दिवसाचा मुक्काम आपला इथं आहे माहिती आहे का आपल्याला? जरा सोपं करून सांगतो. आता अंतराळामध्ये एक यान गेलं होतं आणि सुनीता विल्यम्स नावाची एक संशोधक, भारतीय वंशाची स्त्री, शास्त्रज्ञ महाराज अवकाशात गेली. तुम्ही ऐकताय ना, माहिती आहे ना तुम्हाला? ती सुनीता विल्यम्स नावाची ती शास्त्रज्ञ महिला महाराज 3 दिवसासाठी अवकाशात गेली होती. किती? 3 दिवसासाठी गेली आणि 9 महिने तिकडच अडकून पडली. 3 दिवसासाठी गेलेली, 9 महिने तिकडच अडकून पडली. मला सांगायची एवढं, काय अवस्था झाली असेल हो. प्रारब्धात कधी कुठं नशिबात काय असेल सांगता येत. पण मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये आलेलं संकट हे तुम्हाला मला जगायला शिकवतं. संकट हे महाराज तुमच्या माझ्या जीवनामध्ये संधी निर्माण करतं. म्हणून संकटाला घाबरू नका, संकटातून संधी निर्माण करा. आणि याच्यासाठी आदर्श उदाहरण म्हणजे सुनीता विल्यम्स आहेत, लक्षात ठेवा. 9 महिने महाराज अंतराळात, कित्येक लाखो किलोमीटरचं अंतर आहे. आपल्यासारखा गडी दिंडीला जर सकाळी निघाला तर संध्याकाळी बायकोला फोन करून म्हणतो, होय ग बरी आहेस का? तिला वाटतं ह्यो कायमचा खपावा आणि ह्याला वाटतं 10 वर्षातनं एकदाच कुंभमेळा असावा. तिथं अवकाशात काय खाल्लं असेल, कशी राहिली असेल. कल्पना करा, ज्या वेळेला अवकाशामध्ये ते यान अडकून पडलं असेल त्यावेळेला अंतःकरणातली स्थिती काय असेल. जाऊ द्या सगळं, काय मनात वाटत असेल धाकधूक. म्हणून महाराज मला सांगायचं एवढं, ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या त्या वेळेला संकट संधी निर्माण करतात आणि आम्हाला एक नवी दिशा, नवी उमेद निर्माण करून देतात. म्हणून संकटाला घाबरू नका हो. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. भार घालून देवावरी भार घालून, देवावरी भार घालून, मग कृपा सिंधू निवारी जागड, मग कृपा सिंधू निवारी जागड, देवावरी
तुकोबारांना सांगावं लागलं, आलिया भोगासी असावे सादर आणि देवावरी भार घालून या. मला सांगायचे एवढी एवढी विद्वान असणारी शास्त्रज्ञ असणारी सुनीता विल्यम्स ज्या वेळेला महाराज 3 दिवसासाठी गेली, 9 महिने अडकून पडले, त्यावेळेला महाराज गणपती बाप्पांची गणेशाची मूर्ती 9 महिने सोबत होती. देवावरी भार घालून या म्हणून महाराज तिच्या केसाला धक्का लागला नाही. म्हणून मी म्हणतोय, शिकलेली माणसं गड्या हो देव देव करायला लागली, आपण उगच अंगठा बहादुरा येड्यावाने करू नका. अवकाशात गेलेली शास्त्रज्ञ बाई महाराज ती जर गणपतीची मूर्ती जर सोबत वागत असली तर ती काय इडी आहे का? संशोधक शास्त्रज्ञ लोक महाराज देवाची पूजा करायला लागली आणि आमचा हरिपाठ पाठ नाही तरी सुद्धा आम्ही म्हणतो माझ्यावानी शेणा कोणीच नाही.